जिंकलो रे राजा हो काहीतरी ते डायलॉग आणला त्यांनी. मग आता दोनदा जर मुंबईला जाऊन जर गुलाल जर समाजावर तुम्ही टाकलाय म्हणल्यावर मग आता उपोषणाला बसायचं कशाला? ईडब्ल्यूएसचा फायदा कोणाला झाला नेमका? ईडब्ल्यूएसचा हा फायदा मुस्लिम समाजाला झाला, कारण हे आरक्षण खरं मराठा समाजासाठी होतं. पण मराठा समाज कुठंतरी आहे का कुणबीच्या त्या दाखले काढण्यात तसं झाला. मी काय त्यांना उद्देशून बोलत नाही, पण कुठंतरी मनोज जरांगे आहे का त्यांना मुसलमानाचा राजा व्हायचा औरंगजेब असं म्हणून. ते जर खरे 96 कोळी मराठी असतील आणि एका बापाच्या अवलादी असतील ना, माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यावात. मग ह्यांचे चोट्टे धंदे मी कसे बाहेर काढायचे ते काढतो. आणि मी तर वाट बघतोय हो, तुम्ही माझ्यावर बोला, समाज मायावर घालू नका, ते फेक अकाउंट करून मला शिव्या देऊ नका. आणि शिंदे साहेब इथून पुढे लाड करणार नाहीत, कुणी मंत्री फिंत्री इथून पुढे कुणी काय भेटायला येणार नाही. उपोषणालाच बघा, कुणी येणार नाही. हे का कदरून स्वतःच उपोषण सोडणार. म्हणजे मुंडे तुमचे काही संबंध आहेत का काय? माझे संबंध जर असते तर मग मी त्या केसमधून सुटला असतो का? ते बी अटक झाली असते, मी बिघडलो असतो त्या गुन्ह्यामध्ये. नमस्कार, आपण पाहतात आदर्श पोलखोल. 16 मे रोजी जरांगे पाटील यांनी बैठकीचं आयोजन केलं होतं आणि त्या बैठक पार पडल्यानंतर अमोल खुने यांनी एक व्हिडिओच्या माध्यमातून एक प्रतिक्रिया दिली होती. ते अमोल खुने आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, 16 मे रोजी जरांगे पाटील यांनी बैठक पार पडली आणि आता त्यांनी 30 मेचं आंदोलन डिक्लेअर केलेलं आहे. आता ही तिसरी वेळेस आहे त्यांचे आंदोलन डिक्लेअर करायची, काय सांगा? आता त्यांनी 2 वेळेस मुंबईला समाज नेला. एकदा वाशीतून गुलाल घेतला, वापस आलोत आनंदात, साऱ्या गावात डीजे लावला, सर्व मराठा समाज नाचले, माता मावल्या सर्व समजा झालं. पुन्हा आझाद मैदानावर गेलो होतो, तिथं बी गुलाल घेतला, जिंकलो रे राजा हो काहीतरी ते डायलॉग आणला त्यांनी. मग आता दोनदा जर मुंबईला जाऊन जर गुलाल जर समाजावर तुम्ही टाकलाय म्हणल्यावर मग आता उपोषणाला बसायचं कशाला? बरं, बसायचा बी टाइम नाही ना हो. आता सध्या आगुटीचा टाइम आहे. मराठा समाज हा 90-95% शेतीवर अवलंबून आहे. प्रत्येक लोकांकडे शेती आहे समाजाकडे. मग आता कामधंदे सोडून जर तुम्हाला तुमचं काय ते तुम्हाला राखण करण्यासाठी समाज बोलतात का? शेतकऱ्याचे कामधंदे होऊन द्या ना. 44 वर तापमान गेले, तिथं काय हाल होईल समाजाचे? आणि तुम्हाला साध्य काय करायचंय सारा समाज तिथं नेऊन? तुम्ही बसाला उपोषणाला. तुम्हाला टीव्हीवर बघते, मोबाईलवर बघेल समाज, तिथं येऊन काय होणार आहे? म्हणजे असं सरकारवर एक दबाव आणून दडपण आणून तुम्हाला तुमचे टेंडर काय तुमचे कामधंदे असतील लाभार्थी टोळीचे, मग ह्यांच्यासाठी तुम्हाला हे उपोषण करायचं नाही का? माझा एक प्रश्न आहे. नक्कीच या जे आता कुणबी प्रमाणपत्र ज्यांना मिळाले त्यांचा तर फायदा नक्कीच झालाय. मात्र मराठा समाजाला जे ईडब्ल्यूएस आहे किंवा ईसीबीसी हे जे फायदे मिळत होते, आता ते कुठेतरी बंद झाल्याचं चित्र दिसतंय का? आता जेवढा समाज घुसायचा होता 4-2% ते घुसला, त्यांचा फायदा झाला. पण जो राहिला 90-95% समाज, तर ह्या समाजासाठी मला आहे का अंतरवालीला किंवा सरकार मायबाप कुठं जागा देते, उडी गुजरेल देते का अंतरवालीला देते? मला उपोषणाला माझ्या मराठा समाजासाठी बसायचं राहिलेलं ईडब्ल्यूएस साठी किंवा ईसीबीसी असेल. आता जे नोंदी होत्या त्या सरकारने तर दिल्याच ना, पण ह्या राहिलेल्या 90-95% मराठा समाजासाठी मला आहे का 100% उपोषणाला बसायचे. आणि मला त्याच्यामध्ये 100% येईल, समाजाच्या लक्षात येईल ह्या कुणबीमध्ये फायदा होता का, ईडब्ल्यूएस मध्ये होता का, म्हणजे एसीबीसी ह्याची मेरिट बघा, ईडब्ल्यूएसची आणि कुणबीची बघा, हे 100% तुमच्या लक्षात येईल समाजाच्या. ईडब्ल्यूएसचा फायदा कोणाला झाला नेमका? ईडब्ल्यूएसचा हा फायदा मुस्लिम समाजाला झाला, कारण हे आरक्षण खरं मराठा समाजासाठी होतं. पण मराठा समाज कुठंतरी आहे का कुणबीच्या त्या दाखले काढण्यात गुंतला, पण त्याची काही व्हॅलिडिटी कुणाची झालेली नाही. थोड्याफार मोजक्या लोकांचे झालेले आहेत, त्यांचा फायदा झाला. पण हे ईडब्ल्यूएस आरक्षणात मराठा समाजाने लक्ष नाही दिलं, ह्याचा 100% फायदा आहे का मुस्लिम समाजाचा झाला. मी काय त्यांना उद्देशून बोलत नाही, पण कुठंतरी मनोज जरांगे आहे का त्यांना मुसलमानाचा राजा व्हायचा औरंगजेब असं मला वाटतं. मुसलमानाचा राजा औरंगजेब व्हायचा असं तुम्ही म्हणताय, म्हणजे ह्या ईडब्ल्यूएस मध्ये फायदा फक्त मुस्लिम समाजाचाच झालाय असं तुम्हाला वाटतंय का? 100% झाला ना. कशामुळे फायदा करते? राजकारण करायचं असं आता तर 2026 ला तर काय कुठं
हे केलं नाही. 2025ला तर काय कुठं विधानसभा लढली नाही, पण आता 2029चे स्वप्न बघत असतील तलपती व्हायचे. पण 100% हे तलपती नाहीत, पण दिलपती 100% झाले. कोणती डील केली आतापर्यंत, काय आहे का ते? सर डीलपतीच झालेले आहेत ना, सर डीलच झालेले आहेत ना. वाशीमधून बी वापस फिरले, आझाद मैदानावरून बी वापस फिरले. आता उपोषण बी 9 का 10 हे उपोषण आहे. मग आरक्षण तुम्ही म्हणतात जिंकलो रे राजा हो, मग डबल डबल उपोषणाला बसतात कशाला? आणि समाजाला वेटेस धरू नका. जे सरकार मायबापाने आरक्षण दिलं तर ते फडणवीस साहेबांनी EWS ते एवढं सुंदर आरक्षण होतं आणि त्याचा एवढा पुरेपूर समाजाचा फायदा होता. पण ते वेळ निघून गेली आणि आता ह्या जून महिन्यात समाजाच्या लक्षात येईल ते आरक्षण आपल्या किती फायद्याचं होतं. नक्कीच आता जरांगे पाटील यांचे एखादे समर्थक म्हणून गंगाधर काळकुटे यांची ओळख आहे. ते त्यांना आम्ही, तुम्ही मागे जे बोलला होता त्याबद्दल आम्ही त्यांना प्रतिक्रिया विचारली, मात्र त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला. काय सांगाल, कशामुळे बोलत नाहीत ते? बोलायला आहे का? माझ्या प्रश्नाचं त्यांच्याकडे उत्तर नाही एकाकडे बी. आणि ते जर खरे 96 कोळी मराठी असतील आणि एका बापाच्या अवलादी असतील ना, माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यावात. मग ह्यांचे चोट्टे धंदे मी कसे बाहेर काढायचे ते काढतो. आणि मी तर वाट बघतोय हो, तुम्ही माझ्यावर बोला, समाज मायावर घालू नका, ते फेक अकाउंट करून मला शिव्या देऊ नका. मी असल्या शिव्याला भीक घालीत नाही. तुमच्यात काय दम आहे, तुमच्या काय शक्त्या एकवटायच्यात, त्या एकवटा तुमच्याकडे आहे का? अमुक प्रॉपर्टी, त्या प्रॉपर्टीच्या पैशाच्या जीवावर तुम्हाला काय यंत्रणा हलवायच्या तेवढे हलवा. काय आमदार, खासदार, मंत्री, पक्ष माझ्या विरोधात घालायचे तेवढे घाला. मी तुम्हाला भेट नाही. अमोल खुने कोणाच्याही बापाला भेट नाही. कारण मी आहे का निश्चयच केलाय, माझ्यावर जेवढे खोटे आरोप केलेत ते तर मी सिद्ध करून दाखवले. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देत नाहीत. आणि ह्यांच्याकडे जर उत्तर असेल तर ह्यांनी उत्तर द्यावात. त्या ह्यांच्या प्रश्नाच्या उत्तराला उत्तर मी 100% देईन. ते बोलताना असे देखील म्हणतायत की तुम्ही जे बोलतायत ते तथ्य येऊन बोलतायत, तुमच्या त्या बोलण्यात काय अर्थच नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. मग तुमच्या बोलण्यात अर्थ होता का? तुम्ही मला कोणत्या बेसवर जेलमध्ये टाकलं? माझ्यावर एवढा बेकार टाइम आणला होता तुम्ही. अरे म्या श्रीपाद चिंदमला जेलमध्ये तो मारलं होतं, म्या गणेश खुनेने. आम्ही, माझा हात फ्रॅक्चर झाला, मला 30-35 बाबा लोक जेलचे मारत होते. बाबा लोक म्हणजे जेलचे पोलीस लोक. कोपर्डीच्या आरोपीला आम्ही कोर्टात तोडलं आणि तुम्ही मला खोट्या गुन्ह्यात घालतात. तिथून तर पळून आलात ना कोपर्डीच्या ह्याच्यावर खोटं प्लास्टर लावून. आणि माझ्यावर खोटा आरोप लावून 500 असे वकील लोक काळ्या कोर्टमध्ये बघतात माझ्याकडं. काय त्यांचं ते ह्याचं वकील पत्रच घ्यायचं नाही, काही नाही. आणि त्या कोपर्डीच्या आरोपीचं वकील पत्र स्वीकारलं रे वकिलांनी, आणि तुम्ही माझं वकील पत्र कोणाला घेऊन नाही दिलं. म्हणजे मला तुम्ही एवढं आहे का एकदम हिलन करून टाकलं. एकदम हिलन म्हणजे मग माझ्या काळजाला किती लागलं असेल ते, मी काही न करता. आणि त्या गुन्ह्यात काय सिद्ध झालं? मी तर सुटलो त्याच्यात. आणि उद्या ती केस तर सुटणारच. काय त्याचं कसं असतं माहिती, थोडं केस सुटायला टाइम लागत असतो. ते केस सुटल्याच्या नंतर जे फिरेदार ह्यांचं किती अवघड होईल, त्याच्यामुळे आहे का असे खोटे गुन्हे करून, स्टंट करून तुम्ही मोठे झालात. पण तुम्हाला आहे का कुठंतरी अमोल खुने असा बाप भेटला की तुमचं सर्व उघडं पडलं अमोल खुनेनी. आणि तुम्हाला चॅलेंज आहे माझी, तुम्ही मला माया काय नादी लागायचे ते लागा, आणि तुम्हाला काय यंत्रणा माझ्या विरोधात घालायचे ते घाला. कारण मी आहे का विहिरीत पाय सोडलेले. तर ज्या दिवशी तुम्ही माझ्यावर आहे का खोटे गुन्हे, खोटे आरोप करता, त्या दिवशी 100% तुम्ही कुठेतरी फसता. नक्कीच आपण पाहिलं तर माग उदय सामंत यांनी भेट घेतली आणि त्यानंतर ही 16 तारीख डिक्लेअर झाली. काय सांगाल, हे असं काही होऊ शकतंय? होऊ शकतं ना. मी काय म्हणतो माहिती का, शिंदे साहेबांनी लय लाड करू नये त्यांची. कारण सरांचं कसं जनतेचं थोडं कुठतरी रोष ठेवा लागलाय. आणि शिंदे साहेब इथून पुढे लाड करणार नाहीत. कोणी मंत्री फिंत्री इथून पुढे कोणी काय भेटायला येणार नाही. उपोषणालाच बघा, कोणी येणार नाही. हे का कदरून स्वतःच उपोषण सोडणार. आणि माझ्याकडे तर काय कोणत्या गोष्टीची कमी नव्हती. पण ह्यांच्या आंदोलनात माझं किती नुकसान झालं. मी पहिल्यापासून ह्याच्यासाठी किती झटतो. आता हे माझं एवढं मोठं साम्राज्य, ह्याच्यात मला 17-18 लाख रुपये वर्षाला राहायचे, 1.5 लाख रुपये महिना मी याच्यात कमवायचो. माझे 2 वर्ष आंदोलनात गेले, माझे 35-36 लाख रुपये ह्या रेशमच्या धंद्यात बुडवले. बरं ते लॉट तर 2 वर्षात मग एवढे फेल गेले, 7-8 लाख रुपये भरून गेले. म्हणजे मी किती 40-42 लाख रुपयाला ह्याच्यात गेलो. आणि तुम्ही मला म्हणतात पुन्हा अमोल खुनेने मग 50 लाखाची सुपारी घेतली. अरे 50 लाखात तुमच्यासारख्याला मारायचं म्हणल्यावर एवढे उंचीवर गेलात तुम्ही, आणि माझ्यासारख्याचा बळीचा बाकरा केला तुम्ही. आणि त्याच्यात बी तुम्हाला एक नेता संपायचा होता, ते समजा बीड जिल्ह्यातला, माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून.
पण त्याच्यात तुम्हीच गटलात ना. एखाद्याचे आहे का एवढी परीक्षा बघू नका. तुम्ही जर एखाद्यावर एवढे आरोप करता तर 100% आहे का कुठंतरी तुम्हीच गटलात ह्याच्यात, आणि येणारा काळ आहे का तुमच्यासाठी चांगला नाही. नक्कीच आपण धनंजय मुंडे आणि तुमचे जे तुमच्यावर जे आरोप झाले त्यावर म्हणजे बोलताना ते म्हणजे पातळी सोडून बोलल्याचं देखील बोललं जातंय. काय सांगाल जातीविषयी? इकडे बघा, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शंभूराजे असतील, ह्यांनी जे स्वराज्य चाललं 18 पगड जातीला घेऊन चालली ती 18 पगड जातीचे मावळे आहे का ह्या स्वराज्यात तयार केले त्यांनी. म्हणजे मी माझ्या साध्या भाषा सांगतो, ह्यांनी तयार केले. प्रत्येक मावळ्याचं एवढं मोठं मोठं योगदान आहे. आणि तुम्हाला कुठंतरी समाज माना लागला होता. तुम्ही आहे का आरक्षणाला कोणताच समाज विरोध करीत नव्हता, पण तुम्ही प्रत्येक जातीला हे जातीला टार्गेट, ह्यो असा त्यो तसा, एकदम खालच्या पातळीचं तुम्ही कितीतरी नेत्याला बोललात. छगन भुजबळ साहेब असतील, धनंजय मुंडे साहेब असतील. मी जर साहेब म्हणलो तर आज मला एवढ्या कमिटी येतात की ह्यो लाभार्थी टोळीचा झाला, असं झालं तसं झालं. पण मी तुमच्या कमिटीला भीक घालीत नाही, कारण एक दिवस तुम्हीच मला शिव्या देतात, एक दिवस तुम्हीच माझ्यावर आहे का हे आज शिव्या देतात, उद्या मायावर तुम्ही फुलं टाकणार. कारण वेळ निघून गेल्यावर आहे का तुम्हाला कळन. खरंच धनंजय मुंडे आणि तुमचे काही संबंध आहेत का काय? माझे संबंध जर असते तर मग मी त्या केसमधून सुटलो असतो का? ते बी अटक झाले असते, मी बिघडलो असतो ना त्या गुन्ह्यामध्ये. संबंध नाहीत म्हणून तर मी सुटलो ना. विनाकारण ह्यांना काय झालं माहितीये का, ह्यांना समाजाने लय डोक्यावर घेतलं, पण आहे का त्याचं चीज करता नाही आली. आणि ह्यांची वागणूक टोटल आहे का औरंगजेबासारखी. ह्यांना मोठं कोणाला होऊन द्यायचं नाही. आणि एवढ्या मोठ्या मोठ्या नेते संग उगं टार्गेट करून आपण लय छोटे येतं, समाजाने थोडं डोक्यावर घेतलं म्हणून लय हरभऱ्याच्या झाडावर चढू नये. आणि आता सरळ लक्षात आलं ह्यांच्या, आता आहे का ती भाषा शैली बदलली. चिन्नाटांना, मेंग्या, चक्क्या, हे जे शब्द ह्यांच्या तोंडातून निघत होते, ते छत्रपती महाराजाचा पुतळा असा पाठीमागाने हे पुढे हे असं बोलते. तर हे जिथं आपण छत्रपतीचा फोटो जर असला तर आपण आपल्या तोंडातून असे शब्द निघू नयेत. त्याच्यामुळे आहे का हे कुठंतरी ह्या गोष्टीवर आवर घालावत. आणि आता ते सारा पिक्चर ह्यांच्या लक्षात आलाय, अंगलोट बाजू आली. त्याच्यामुळे आहे का ह्या चिन्नाटांनाच्या भाषा, हे खालच्या पातळीचं बोलणं आहे का हे बंद केलेलं. हा, नक्कीच तुम्ही आता आंतरवली किंवा वडीगोदरीला उपोषण करणार आहात. नेमकी आपली मागणी काय असेल? माझी मागणी, जेवढ्या मराठा समाजाला कुणबीमधून आरक्षण भेटले त्यांचं भागलं, पण जो राहिला 90-95% मराठा समाज, त्यांना EWS आरक्षण भेटावं, ECBC भेटावं, त्याच्यासाठी मी उपोषणाला बसणार आहे. आणि आणखी एक माझी मागणी, नार्को टेस्ट आणि SIT चौकशी सरकार मायबापाने आहे का मनोज जरांगेंची आणि माझी लावण्यात यावी, या मागणीसाठी मी बसणार आहे. नेमकं आता आपली तारीख काय असेल त्याची आंदोलनाची? ते 30ला बसतील म्हणल्यावर मी 31ला बसेल, किंवा मी बी 30ला बसेल ना. कायदा सरायला सारखा आहे. वाघमारी आहेत आणि ते पण तिथं बसणार आहेत, त्यांच्यासोबत बसणार आहेत का? मी माझा पेशल बसणार आहे ना. माझा आणि त्यांचा काय संबंध आहे? हे अंतरवल्या बसतील, एक वडी गुजरीला बसतील, मी तरी कुठेतरी साईडला बसेल ना. आणि मला 100% सरकार न्याय देईल. कारण इथून माग लक्ष्मण हाके असतील, नवनाथ वाघमारे असतील, ते सुद्धा वडी गुजरीत बसले ना. इकडं मनोज जरांगे बसले कुठं अंतरवलीला. मग मला कायदा साऱ्यासाठी सारखा आहे ना. मग मला सुद्धा सरकार मायबाप मला सुद्धा अर्ज स्वीकारतील आणि मला सुद्धा उपोषणाला तिथं बसायची ही मुभा देतील. नक्कीच आपण पाहायला गेलं तर आंदोलनाच्या जे मागची जी फळी होती ती आता या आंदोलनात दिसत नाही. काय, कशामुळे दिसत नाही? आता हे काय झालं माहिती का, साऱ्याला वाटत होतं मी आमदार होईन, जिल्हा परिषदला निवडीन, साऱ्याला अपेक्षा लागली होती. पण प्रत्येक मतदारसंघात 4-2 लोकांचा वापर केला मोठाल्या, त्यांच्या गाड्या घोड्या ताप्यात फिरल्या. आता बीडचेच आमचे ते किशोर पिंगळे मित्रच आहेत आमचे, ते बी किती ताप्यामध्ये फिरले होते. 23 नंबरची गाडी असायची त्यांची, भरपूर ताप्यात फिरले. त्यांनी बी भरपूर योगदान आहे त्यांचं बी समाजासाठी. पण आज ते सुद्धा दिसत नाहीत. म्हणजे असे किशोर पिंगळेच नाही बोलत मी, असे भरपूर लोक आहेत माझे मित्र, 100-200 मी मित्र देखील असे माझे, स्वतःचं डिझेल टाकून खर्चे पाणी गाडी घोडी घेऊन फिरत होते ताप्यात. सऱ्याला कुणाला तरी इकडे बघा, कुणाला बी अपेक्षा असती, पण त्या सऱ्यांच्या अपेक्षा भंग झाल्यात. त्याच्यामुळे आहे का कुणी सुद्धा फिरत नाही. जो 200-300 गाड्याचा तापा होता ते 2-3 गाड्यावर आला. शेवट टाइम कशामुळे आला माहितीये का, तुम्ही फक्त स्वतःचाच विचार केला, तुम्ही लोकांचा विचार केला नाही. आणि तुम्हाला वाटलं माझ्यामुळे कोणी मोठं होईल, त्याच्यामुळे फक्त तुम्ही काय केलं माहिती, ते छोटी टीम आहे ना लाभार्थी 10-20 जण, यांचाच विचार केला.
अहो एक जणाला तर 1.5 एकर जमीन आहे हो, गावात बंगला, शेतात फार्म हाऊस, फिरायला 20-25 लाखाची गाडी, पुण्याला फ्लॅट आहे. हे म्हणजे शेती घेतली, हे कुठून 30 महिन्यात आलं कुठून? असं तुमच्या आंदोलनात काय पिकतंय का पाऊस पडला का हिऱ्या मोत्याचं काय कळाना. काय नेमकं हे आलं कुठून एवढं? मेवणे वाळूचे धंदे हे करतेत, तुमच्या मेवण्याला तडीपार केलं. मग दुसऱ्यात बीड जिल्ह्यात, जालना जिल्ह्यात जेवढे वाळूचे धंदे करते त्यांच्यावर कोणावर NPDA चा कायदा टाकला, कोणावर मुके टाकले. मग तुमच्या मेवण्यावरच असं काय तुमचं कुणाच्या पाय पडलात तुम्ही की तुमचा मेवना कोणत्या केसमध्ये नाही, काय नाही, काय नाही, निवांत आहे. फक्त आता सध्या वाळूचा धंदा बंद आहे असं मला कळलंय, की समजा आदेश दिला तू सध्या काही करू नको म्हणून. नक्कीच आपण पाहायला गेलं तर आता येत्या 30 किंवा 31 तारखेला हे देखील आता त्या अंतरवली किंवा वडीगुद्रीला उपोषणाला बसणार आहेत. नेमकं जरांगे पाटील यांच्या प्रश्नावर का बोलत नाहीत असा सवाल देखील त्यांनी या निमित्ताने उपस्थित केला आहे. कॅमेरा पर्सन राहुल गायकेसह मी नितेश उपाध्ये, बीड.